ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज माणिकनगर येथे नवसाला पावणाऱ्या आई साहेबांची प्रतिष्ठापना। नवसाला पावणाऱ्या आई साहेबांचे दर्शन घेण्याचे नितेश कांबळे यांचे आवाहन। माणिकनगर येथे जय हनुमान नवरात्रोत्सव मंडळ आणि नितेश कांबळे यांच्या वतीने मिरजेच्या नवसाला पावणाऱ्या आई साहेबांची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून माणिकनगर येथे नवरात्र उत्सवाच्या काळात आई साहेब भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी बसवल्या जातात। यंदाही नवरात्रीच्या घटस्थापनेनिमित्त आई साहेबांची स्थापना करण्यात आली असून मंडळाने यावर्षी खास राजस्थानच्या जोधपूर सिटी पॅलेसची भव्य दिव्य प्रतिकृती उभारली आहे। या भव्य प्रतिकृतीत आई साहेबांची सजवलेली मूर्ती भक्तांचे आकर्षण ठरत आहे। नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणेच नितेश कांबळे यांच्या वतीने मोठी डेकोरेशन, दांडिया व गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। मिरज शहरातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने माणिकनगर येथे येऊन आई साहेबांचे दर्शन घेत आहेत। दांडिया आणि गरबा कार्यक्रमामध्ये तरुण तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे। भक्तांच्या उपस्थितीने माणिकनगर परिसरात उत्सवाचे वातावरण अधिकच उत्साहवर्धक झाले आहे। नागरिकांनी या भव्य सजावटीसह आई साहेबांचे दर्शन घ्यावे असं आवाहन जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळ आणि नितेश कांबळे यांनी केलं आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्राच्या मिरजकर नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। माणिकनगर नवसाला पावणारी आईसाहेब नावानं प्रचलित असलेली या माणिकनगरच्या आईसाहेबांचा उत्सव 22 तारखेपासून सुरू झालेला आहे। या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य जरीरन आणि पुणेकर असतील, माझ्या आई असतील, मनीषा मम्मा पुणेकर असतील, या भागातील तमाम नागरिक बंधू, या भागातील भक्तगण हे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या आईच्या छबिण्याची सुरुवात झाली। तसेच काल या आईसाहेबांच्या दरबारासमोर महिलांसाठी एक असा भव्य कार्यक्रम इथे काल करण्यात आला। होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी या भागातील सर्व महिला लैक्षणिक उपस्थिती होती सर्वांची। तसेच आजपासून गरबा, दांडिया या सर्व खेळांची तर सुरुवात झालेली आहे। उत्कृष्ट खेळाडूंसाठी मंडळाच्या वतीने आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात येणार आहे। तसेच विशेष वेशभूषा असतील, या सर्व उत्कृष्ट कला क्रीडा करणाऱ्या सर्व मुलं असतील, मुली असतील, या सर्वांना अशी बक्षिसे इथे वितरित करण्यात येणार आहे। माझे नागरिकांना एक आव्हान आहे की या आईसाहेबांच्या दर्शनासाठी आपण जरूर यावं। आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करणारी एक पावन शक्तिपीठ जरी म्हटला तरी वावगं ठरणार नाही असे एक ठिकाण आहे। इथं पारंपरिक पद्धतीने आईसाहेबांची सेवा केली जाते। भक्तिमय वातावरणामध्ये, आराधी भिंतीमध्ये इथं सर्व आईसाहेबांच्या आरत्या केल्या जातात आणि अतिशय भक्ती वातावरणामध्ये हे सगळं इथं ठाण उभा आहे आईसाहेब। आई हे नवसाला पावणारी या नावाने इथं प्रचलित झालेली आहे। मी या मिरजेतील तमाम नागरिकांना विनंती करतो की त्यांनी खास करून आईसाहेबांचा देखावा पाहण्यासाठी व आईसाहेब एका विराज राज पॅलेसमध्ये जशा बसले आहेत अशा ठिकाणी आपण आईसाहेबांचा देखावा केलेला आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे पुन्हा एकदा की आपण सर्वांनी आईसाहेबांच्या दर्शनासाठी यावं, ही नम्रतेची विनंती।